अवघा रंग एकची झाला पंढरपुरी जमला वैष्णवांचा मेळा। हाती भगवा पताका, मुखी माऊली तुकोबांच्या गाथा। माऊली नमस्कार आषाढी एकादशी निमित्त आता काही वेळातच मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल भेटीची आस। आणि संगे संतांची कास घेऊन प्रत्येक वारकरी मजल दरमजल करत म्हणजेच वारी करत पंढरपुरात दाखल होतो। आपली आई म्हणजेच शेतातल्या काळ्या मातीवर ज्या प्रकारे भेगा पडतात तशाच भेगा तळपायी पडल्या तरी हा वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पुढे वाटचाल करतो। एका जनार्दनी विठ्ठल पाहे ध्यानी मनी, पांडुरंग हरी वासुदेव हरी अशा भक्तिभावे लाडक्या पांडुरंगाचं दर्शन वारकऱ्यांचा मेळा घेतो। प्रदीप कापसे माझे सहकारी थेट आपल्यासोबत पंढरपुरातून जोडले गेलेत। प्रदीप, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून वारकरी पंढरपुरात दाखल झालेला आहे। सुमित अगदी बरोबर आहे। सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर 18 दिवसांची वारकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि संतांच्या पालख्या या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतोय की सगळा वैष्णवांचा वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतोय। 18 दिवसांपासून हे सगळे वारकरी संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई, त्याचबरोबर संत सुपन काका आणि इतर साधू संतांच्या ज्या पालख्या येतात त्या पालख्यांमध्ये चालत असतात आणि सगळे प्रतीक्षा असते ती म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल व्हायचं आणि पवित्र असं चंद्रभागेचं स्नान करायचं, मंदिराला प्रदक्षिणा घालायची। आपण पाहतोय की सगळे वारकरी मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाहायला मिळतात। सगळ्या वातावरणामध्ये एकच भाव व्यापून उरलेला आहे तो म्हणजे विठ्ठल विठ्ठल असं नामघोष करत हे सगळे वारकरी भक्ती रसामध्ये चिंब न्हाऊन निघालेले आहेत। या वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे, आता कुठे धावे मन तुझे चरण देखील या। म्हणजे खरं तर या वारकऱ्यांची भावना असते की विठुरामाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, मात्र चरण जरी पाहिले तरी त्या दर्शन घेतल्यासारखं सुख मिळतं अशी पद्धतीची भावना या सगळ्या वारकऱ्यांची असते। आणि आपण पाहतो की सगळे वारकरी या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर चंद्रभागेचं पवित्र असं स्नान करतात, त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालतात। मंदिरामध्ये खरं तर दर्शनाची रांग मोठ्या प्रमाणावरती आहे, मात्र नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पंढरपूरमध्ये आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची भावना जी आहे त्या वारकऱ्यांच्या मनामध्ये होते। आपण पाहतोय की विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। दरवर्षी आषाढी पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरं तर पूजा करत असतात। 2:10 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंदिर परिसरामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर शासकीय महापूजेला सुरुवात होईल। मात्र आपण पाहतोय की तत्पूर्वी हा सगळा वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी खरं तर पंढरपुरामध्ये पाहायला मिळतोय। या सगळ्या वारकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। चंद्रभागेच्या वाळवंटी हा वारकरी विसावलेला आहे, मात्र तरी सुद्धा रात्रीचे खरं तर 12 वाजून गेलेले आहेत। मात्र पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला चंद्रभागेचं स्नान करायचं आणि त्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, या खरं तर ओढीनं हे सगळे वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। कुठून आलात? कुठून आलात? चांदोली। चांदोली। किती दिवसांपासून चालताय वारीमध्ये? वारीमध्ये नाही, पण आपलं 2 दिवसाला आलोय। दर्शनाला आलेत? दर्शनाला आलो। कुठून आलात तुम्ही? आम्ही सर्वांता बर 9 दिवस चालतो दिंडीत। बर कसं वाटतंय आता पंढरपूरमध्ये आलात? आता सुखाचं वाटतंय। बाबा कसं वाटतंय? चांगलं वाटतं मला, एकदम समाधान वाटतं. दर्शन घेतलं का? हो, दर्शन झालं. काय सांगितलं पांडुरंगाला? पांडुरंगाला काय सगळ्यांना सुखी ठेव. बरं तुम्ही कुठून आले? त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वरवरून. काय सांगितलं मग पांडुरंगाला? दर्शन झालं? दर्शन व्यवस्थित झालं। बर हो, पाऊस पाणी कसं आहे गावाकडे? पाऊस पाणी भरपूर चालू आहे। काय सांगितलं मग पांडुरंगाला? काय नाही, पांडुरंगाला सगळ्यांना सुखी ठेव। बरं खरं तर सुमित ही सगळ्या वारकऱ्यांची बुळीबाबडी प्रतिक्रिया आहे। पांडुरंगाकडे काहीच मागणं नाही, सर्वांना सुखी ठेव आणि याच आशेनं हे सगळे वारकरी पंढरपूरमध्ये येत असतात। आणि आपण पाहतोय की सगळ्या वारकऱ्यांची गर्दी, वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो आपल्याला खरं तर या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। हे समोर खरं तर VIP गेट आहे। 2:10 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर मंदिरामध्ये शासकीय महापूजेला सुरुवात होईल। मात्र हे सगळे वारकरी भक्ती रसामध्ये चिंब न्हाऊन निघालेले आहेत। या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद पाहायला मिळतोय, विठ्ठल भक्तीचा भाव पाहायला मिळतोय आणि याच विठ्ठल भक्तीच्या ओढीनं हे सगळे वारकरी ऊन पाऊस याची तमा न बाळगता पंढरीची वाट चालत होते आणि अखेर संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्यात आणि सगळा आषाढी वारीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो। सुमित, नक्कीच जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांची, या सुख उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधून अवघी तीर्थ। हीच प्रतिक्रिया सध्या या सगळ्या वारकऱ्यांकडून आपल्याला ऐकायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।